माझं आधीचं काही वर्ष आठवतात की मी जेव्हा पहिल्यांदा नाचायला म्हणून उतरले होते आणि पब्लिक बघून जे सेट होतं ते सुद्धा विसरले होते. सो असं होऊ शकतं. तर त्या गमती जमती काय होणार आहेत किंवा मे बी तसं होणार पण नाही, पण तेच पाहायला मी इथे आले. ज्या वेगवेगळ्या उद्योजिका आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी करतात त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांना बघितलं की असं वाटतं की यार हीच एनर्जी हेच पाहिजे आपल्याला. आणि आज कमाल सगळ्याजणी माझ्याबरोबर नाचल्यात आमच्याबरोबर. खरं सांगू ना तशी धडधड 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 होतीये कशा परफॉर्म करणार. आय एम 101% शुअर दे आर गोइंग टू परफॉर्म द बेस्ट ओनली. जे काय असेल ते सरप्राईज असेल माझ्यासाठी पण. सो येस, मी एन्जॉय करायला आलो आहे आणि ऑब्व्हियसली जो हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तो एक्सपिरियन्स करायला आलो. कशी आहेस मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली अप्सरासाठी सज्ज झाली आहे. तर आपण पाहिलंच होतं की अप्सराची तयारी किती जोरदार सुरू होती. सगळी मेहनत, ग्रूमिंग सेशन्स. आता फायनली मज्जा पिंक डिजिटल पार्टनर असलेला हे इव्हेंट काहीच वेळात सुरू होणार आहे आणि सगळ्याजणी सज्ज झाल्या आहेत. त्यांची बॅकस्टेज परत एकदा मेहनत सुरू आहे, परत दगदग सुरू आहे. हा सगळा सोहळा आज आपण पाहणार आहोत आणि यंदाची 2024ची अप्सरा कोण होणार आहे चल पाहूयात. कसं वाटतं? सगळं मिक्स फिलिंग्ज आहेत. टेन्शन पण वाटतंय, एक्साइटमेंट पण आहे आणि थोडंसं नर्वसनेस पण आहे. ॲक्च्युली खरं म्हटलं तर मी एक्सायटेड आहे बिकॉज हे माझं पहिलं वर्ष आहे. तर मी खूपच एक्सायटेड आहे. थोडीशी नर्वस आहे, पण जर आपण आतून खुश राहिलं तर सगळंच ओके जाणार आहे. तो आय एम ॲक्च्युली व्हेरी एक्सायटेड फॉर टुडे. काय आवडले लुकमधलं स्वतःचं? हे ॲक्च्युली हे मी थोडंसं काहीतरी केलं आहे. तर मला हे ॲक्च्युली खूप आवडलं आहे. माझ्या मम्मीनी मेहनत केली याच्या पाठीमागे. तर आय एम व्हेरी ॲक्च्युली प्राऊड ऑफ दॅट शी टूक सो इनिशिएटिव्ह टू डू दिस ऑल दिस थिंग्स. खूप छान वाटतं आहे, मजा येते आहे, आगळा वेगळा अनुभव आहे. ही एनर्जी पॉझिटिव्हिटी आत्ता खूप आहे. तर आम्ही सगळेजणं खूप उत्सुक आहोत की कधी आम्हाला आमची कला सादर करायला मिळते आहे. खूप छान एक्साइटिंग वाटतंय आणि कधी एकदा आम्ही परफॉर्म करतो असं झालंय. बाकी काहीच नाही आता मनामध्ये. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. खूपच छान वाटतंय, खूप एक्सायटेड आहेत सगळे आणि सगळ्याच एकदम वेगळ्या एकदम अप्सरा दिसत आहेत. सगळ्याच त्यांच्या परीने अप्सरा आहेत. आज खूप एक्सायटेड आहेत सगळे. आता लेट्स सी. येस, निश्चितच अप्सरा 2024 हा सोहळा यात भाग घेण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं आणि धन्यवाद सुप्रियाताई, त्यांनी मला ही संधी दिली. त्याच्यामुळे सर्व महिला अगदी आज आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत. त्यासाठी हॅट्स ऑफ आणि मानाचा मुजरा. सुप्रियाच्या चेहऱ्यावरनं सगळं दिसतंय की आता फायनली डे आलाय. सो सज्ज झाली आहेस. आम्ही तर सज्ज. नक्कीच आणि थँक्यू सो मच की मज्जा पिंक इतक्या छान पद्धतीने अप्सरा हा इव्हेंट कव्हर करते. त्यामुळे खरंच मनापासून आणि तू सुद्धा खूप छान दिसतेस, एकदम मस्त दिसतेस. सो ऑल द व्हेरी बेस्ट बोलणार आहोतच, पण तिची खूप पळापळ सुरू आहे. सो त्या सगळ्यामध्ये आपण काही जास्त वेळ घेणार नाही. ऑल द व्हेरी थँक्यू सो मच. आणि तुम्हाला अप्सरा हा कार्यक्रम नक्की आवडेल. यावर्षी तर तुम्हाला म्हणजे मी सर्व मज्जा पिंकच्या प्रेक्षकांना आवाहन करेन की पुढच्या वर्षी नक्की या कार्यक्रमाला. बरेच जणांनी विचारलंय, त्यामुळे नेक्स्ट इयर आम्ही असणारच आहोत स्पर्धक म्हणून आणि प्रेक्षक म्हणून. येस, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सो डे आलेला आहे आणि जी एक्साइटमेंट होती ती अशी पूर्ण अशी ना क्रिसेंडोवर आली की आता कधीही ते सगळं सुरू होणार आहे. तान्या तुझ्या मनात, बिकॉज तेव्हा मी विचारलेलं तेव्हा फिलिंग्स वेगळे होते, आत्ता काय फिलिंग्स? खरं सांगू ना तशी धडधड 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 होतीये कशा परफॉर्म करणार. आय एम 101% शुअर दे आर गोइंग टू परफॉर्म द बेस्ट ओनली. पण आपण शिकवलेलं असतं त्या पद्धतीने होतं आहे, त्या पद्धतीने घडतंय की नाही घडतंय. त्यामुळे कुठेतरी माझेही असे ठोके असे धडधड होत आहेत. येस, तुलाही ऑल द बेस्ट. आपण बोलणारच आहोत. अप्सरा 2024 काही मिनिटातच सुरू होणार आहे. तुझं कल कशाकडे काय असेल जे तू आता टिपणार आहेस, त्याच्यातनं काय असणार आहे ज्याच्याकडे तुझी जास्त अशी करडी नजर असते ना, ती असणार आहे? करडी नजर म्हणशील तर बघ, ज्या दिवशी आपण ज्या दिवशी प्रॅक्टिस करत होतो त्या दिवशी पण तू पाहिलंस की प्रत्येकाला आपण वेगवेगळ्या टिप्स देत होतो की कशा पद्धतीने त्यांनी रॅम्प वॉक करायला हवा, कशा पद्धतीने त्यांनी उत्तरं देणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं एक मराठी मोळा जो आपल्याला लुक आहे तो आपण मेंटेन करायला बरंच काही टिप्स दिले. डेफिनेटली आमचा कल असा असेल की जो एक मराठी संस्कृतीला आपण जी भर देतोय त्याला जपून
कुठली अप्सरा पुढे येते ते आम्ही आज बघणार आहोत. येस, चल तुलाही ऑल द बेस्ट. पुन्हा बोलणार आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट. चला. सो हर्षद, व्हॉट आर यू लुकिंग फॉरवर्ड टू? कारण काय अप्सरा 2024चं एवढं काय तामझाम आहे. फायनली डीडे आले आणि बरोबर जज येतात. काय आहे काय? जज हा खूप मोठा शब्द वापरला, पण मी ॲक्च्युली एक्सपिरियन्स घ्यायला आलो आहे. अप्सरा 2023ला मी येणार होतो गेल्या वर्षी, पण शूटिंग आणि यामुळे नाही येता आलं. पण एक्सपेक्टेशन्स मी काही ठेवल्या नाही, त्यामुळे जे काही असेल ते सरप्राईज असेल माझ्यासाठी पण. सो येस, मी एन्जॉय करायला आलो आहे आणि ऑब्व्हियसली जो हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे तो एक्सपिरियन्स करायला आलो आहे. सो येस, ब्लाइंड आहे कम्प्लीट. मलाच ऑल द बेस्ट. हो, मला ऑल द बेस्ट. सुरेखा मॅम, फर्स्ट इयर आहे तुम्ही पाहिलं ह्याच्या आधी कधी? नाही, मी पाहिलं नाही आहे. लास्ट इयर ॲक्च्युली माझी डिझायनर तानिया, तर ती आली होती लास्ट इयर अप्सरासाठी आणि तिचे मी फोटो पाहिले होते आणि म्हटलं हा काय कार्यक्रम आहे. तर तिने मला थोडंसं सांगितलं की असं पहिल्यांदा कधी स्टेजवर न चढणाऱ्या बायका किंवा कधी त्यांनी पहिल्यांदा प्लॅटफॉर्म म्हणजे हा त्यांच्यासाठी असतो. सो म्हटलं हा कार्यक्रम छान आहे यार, मस्त. मला म्हणजे मी फोटोंवरनं थोडासा अंदाज लावला. तर तिचा अचानक यावर्षी मला कॉल आला की येणार का? म्हटलं हो, येते. त्यामुळे मी आज इथे आहे. आणि जसं आता हर्षद म्हणाला की मलाही खरं तर पूर्ण स्वरूप माहीत नाही आहे कार्यक्रमाचं काय आहे ते, पण मजा येणार आहे पाहायला. कारण ज्यांनी कधी स्टेजवर पहिल्यांदा म्हणजे पाऊल नसेल ठेवलं त्यांच्यासाठी, कारण मला माझं आधीचं काही वर्ष आठवतात की मी जेव्हा पहिल्यांदा नाचायला म्हणून उतरले होते आणि पब्लिक बघून जे सेट होतं ते सुद्धा विसरले होते. सो असं होऊ शकतं. तर त्या गमती जमती काय होणार आहेत किंवा मे बी तसं होणार पण नाही, पण तेच पाहायला मी इथे आले. येस, नक्कीच बोलूयात पण. नक्कीच. मला प्रचंड एक्साइटमेंट आहे सगळ्यात आधी तर. नमस्कार. सर्वप्रथम पहिलं चांगल्या चारोळींचं बक्षीस तुम्हाला मिळायला पाहिजे. सगळ्यांना पटलं आहे ॲक्च्युली. सुप्रियाताई, तुमचं खूप कौतुक. मी नेहमी तुमच्या कार्यक्रमाला येते आणि मला असं वाटतं राजनंतर मराठीच्या संवर्धनासाठी मॅक्झिमम प्रयत्न तुम्हीच करता. म्हणजे खूप लोक आहेत, असं मला दुसऱ्या कोणाचा अपमान करायचा नाही आहे, पण मी सुप्रियाताईंच्या कार्यक्रमालाच इतक्या वेळेला आलेले आहे आणि मला गंमत अशी वाटते की फक्त ऑर्केस्ट्रा किंवा असं न करता, काही काही लोक मराठी गाण्यांचं ऑर्केस्ट्रा करतात, चांगलं असतं ते, पण सुप्रियाताई महिलांमधली क्रिएटिव्हिटी बाहेर काढतात. हे काहीतरी वेगळेपण आहे
की आज सगळ्या महिलांना सांगून त्यांनी स्वतः केलेल्या चारोड्या इथे म्हणायला लावायच्या. कसं आहे, लोक काव्यवाचन करतात, दुसऱ्याचं पण काव्यवाचन करतात, दुसऱ्यांची गाणी म्हणतात, त्याच्यात पण कौतुकास्पदच आहे. पण तुमची खासियत अशी आहे की तुम्ही काहीतरी वेगळं करता. नाही लाजवतं नाही, खरं आहे ते मी बोलते. कारण मला आठवतं गेल्या वेळेला पण मी कार्यक्रमाला आले तर तेव्हा तुम्ही माझ्या मते लिखाणाची स्पर्धा घेतली होती नायिकांची. हो, मग एकदा मला अजून एकदा आठवतं की तुम्ही असंच नायिकांचं म्हणजे कोण आवडती नायिका तुम्हाला येऊन इथे प्रोजेक्ट करायची होती. म्हणजे तुम्हाला पण आता कळलं असेल की किती वेगवेगळे कार्यक्रम ती घेते. रुटीनमध्ये न जाता म्हणजे नेहमीचे रेग्युलर आपले जे असतात ते न करता सुप्रियाताई विचार करतात आणि काहीतरी वेगळं करतात. त्याच्यामुळे तुमचं खरंच कौतुक. तुम्ही असेच कार्यक्रम घेत राहा आणि आम्ही पूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी कायम उभे राहू. तुम्ही आम्हाला कधीही हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी सदैव हजर आहोत. या मायलेकींचं परत एकदा कौतुक आणि त्यांना शुभेच्छा, कारण त्यांनी नवीन पिक्चर काढला आहे. आईनी लेकीसाठी काढला आहे, दोघी काम करतायत. आपण सगळ्या मराठी लोकांनी मराठी पिक्चरना प्रमोट करण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन प्रत्येक मराठी पिक्चर हा बघितलाच पाहिजे. म्हणजे आता सावरकरांचा एक छान पिक्चर आला होता, नंतर आता सुधीर भाऊ फडकेंवरती एक पिक्चर येतो आहे, खरेंचा पिक्चर येतो आहे. सगळ्यांनी कृपया मराठी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघा. धन्यवाद. आहे क्रमांक 5. परीक्षकांची पारखी नजर आणि तुमच्या समोर अप्सरांचा कहर. क्रमांक 7. यानंतर क्रमांक 11. पुढला क्रमांक कोण सांगू शकेल का हो? क्रमांक 12. क्रमांक 15 जे म्हणाले होते त्याला अनुमोदन. क्रमांक 15. क्रमांक 22. यानंतर आता 3च शिल्लक राहिलेले आहेत जागा. क्रमांक 26. यानंतर 2 जागा शिल्लक आहेत. क्रमांक 2 आणि शेवटची राहिलेली जागा त्याची मानकरी आहे क्रमांक 4. सगळ्या सहभागी अप्सरांचे मनापासून धन्यवाद. सो अप्सरा 2024 पण अप्सरा 2023 माझ्यासोबत आहे. सो काय फिलिंग्स आहेत तुमच्या? हॅलो, नमस्कार. मराठी संवर्धन मंडळाच्या खूप खूप त्यांना शुभेच्छा. अप्सरा 2024 यांच्या सगळ्या स्पर्धकांना देखील खूप शुभेच्छा. आणि सगळ्या अगदी सुंदर दिसत आहेत. आणि मला अप्सरा 2023 झाल्यानंतर मी पुन्हा या मंचाला बघून मला पुन्हा असंच वाटतं की मी ते सगळे क्षण पुन्हा जगते. सो खूपच सुंदर अनुभव आहे. आणि जेव्हा मी आता स्टेजवर जाईन त्या अप्सरेला जेव्हा मी क्राऊन घालीन तेव्हा मलाही तेच सगळे क्षण परत त्यावर मागच्या वर्षी जसा झालेलं होतं ते सगळं पुन्हा येणार आहे. सो त्याने मला खूपच अगदी भरून येणार आहे असं मला वाटतंय. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. खूप छान दिसताय तुम्ही सगळ्यात आधी आणि खूप प्लेझंट पर्सनॅलिटी सुद्धा आहे तुमची.
तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की जर भविष्यात जाण्याची संधी तुम्हाला मिळाली तर काय जाणून घ्यायला आवडेल? तुमच्या प्रश्नाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. उपस्थित प्रेक्षकांना आणि मान्यवरांना माझा नमस्कार. प्रश्न खरंच खूप छान आहे, पण भविष्यात जर मला जाण्याची संधी मिळाली ना तर मी नुसतं भविष्य बघेन, एन्जॉय करेन आणि मी सगळं बघून परत येईन. कारण निसर्गाने आपल्याला बनवलं आहे आणि निसर्गानेच एक नियम पण दिला आहे, अज्ञानात सुख आणि सुखात मी. मला नाही जाणून घ्यायचं आहे की पुढे काय होणार आहे, कारण मला वर्तमानात जगायचं आहे. कारण वर्तमान महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला खरोखर अज्ञानात सुख आणि सुखात मी बरी, माझं काम बरं, माझी झोप बरी. मला भविष्यामध्ये जाऊन नको ते व्याप अजून नाही घ्यायचे. धन्यवाद. झोप बरी हे म्हणाला ते फार छान वाटलं. क्या बात. बिंदास अप्सरा. पुढची अप्सरा क्रमांक 5. क्रमांक 5 अप्सरा चिठ्ठी निवडेल. नमस्कार, ज्ञानेश्वरी ताई. सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये माझीच नाव आहेत का? बरं, ओके. तुझ्यासाठी प्रश्न असा आहे की आपण बऱ्याच वेळेला चार चौघात वावरत असतो आणि प्रत्येकाचं आपल्याबद्दल वेगवेगळं मत असतं. तर जर आपण काही सादर करण्याचा प्रयत्न करतोय किंवा स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुझ्या लक्षात आलं की काही लोक तुझी खिल्ली उडवतायत किंवा हसतायत किंवा काही कॉमेंट्स पास करतायत, तर या सिच्युएशनशी तू कसं डील करशील, कशी सामोरी जाशील? पहिलं तर कोण माझ्याबद्दल काय कमेंट करतंय याचा मी कधीच विचार नाही करत. आपल्या लोकांना माझ्याबद्दल काय वाटतंय ह्याचं मत मला नेहमी माहीत असतं की माझ्या लोकांना मला काय बनलेलं बघायचं आहे किंवा मी कशी आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे इतर कोणीही माझ्याबद्दल काय कॉमेंट करत आहे किंवा काहीही बोलत आहे, माझी तुलना कोणाशी काय करत आहे, मला त्याच्याशी काही फरक नाही पडत आहे. बट ठीक आहे, प्रत्येकाचं एक पर्सनल मत असतं. त्यांचंही माझ्याबद्दल जे काही मत असेल ते त्यांच्याकडे राहील. ते जर मी नाही घेतलं तर ते माझ्यापर्यंत येणारच नाही. रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे. क्रमांक 7. माझे जे को जजेस आहेत त्यांना इतका आनंद झालाय की त्यांना प्रश्न नाही विचारायला लागत आहे. बरं, ओके. सॉरी, आज जनरली उत्तर द्यायला वेळ लागतो, मला प्रश्न विचारायला वेळ लागतोय. ठीक आहे. जर कोणावरती तू विश्वास ठेवलास, या क्षेत्रात असेल किंवा इन जनरल आयुष्यात सुद्धा, आणि त्या व्यक्तीने तुझा विश्वासघात केला, तर तू त्या व्यक्तीला कशी सामोरी जाशील आणि तू स्वतःला कशी सामोरी जाशील? सगळ्यात आधी प्रश्नासाठी खूप धन्यवाद, कारण खूप छान क्वेश्चन आहे हा. आता जर मी कोणावर विश्वास ठेवलाच आहे आणि त्याने विश्वासघात केलाच, तर ती माझी चुकी आहे की मी माणूस निवडण्यामध्ये चुकली. तर त्या गोष्टीमधून मी शिकेन नक्कीच. मी नाही स्वतःला दोष देणार, ना मी त्या माणसाला दोष देणार, कारण प्रत्येक माणूस चुकीतूनच शिकतो. जर तुम्ही शिकला नाहीत तर तुम्हाला तुमचा अनुभव नाही मिळणार, आणि जर तुम्ही शिकलाच नाही तर पुढच्या वेळेला योग्य डिसिजनच घेऊ शकणार नाही. सो मी स्वतःला हे समजावेन की ठीक आहे, चुकलीस, आता नेक्स्ट टाईम अजून सावधपणाने पाऊल पुढे टाक आणि मी पुढे लाईफ गो ऑन करेन. त्या व्यक्तीला जशी मी पुढे जाईन तसं आपोआप रिग्रेट होईलच की माझ्याशी त्याने असं नाही करायला पाहिजे होतं, मला त्याने असं नाही करायला हवं होतं, आणि मी पुरेपूर खात्री करेन की त्याला ते प्रॉपर रिग्रेट होईलच. क्रमांक 11. मी करतो तुम्हाला 4-5 वाजेपर्यंत. सुरेखा ताई. मला वाटतं 3. मी एक प्रश्न विचारू त्याआधी. लग्न झालंय की लग्न झालंय ना? झालंय, हो. मग माझा प्रश्न असा आहे की
नाहीतर एखाद्या लग्न न झालेल्या मुलीला मी विचारायचं, एकत्र कुटुंब पद्धती ही विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे कशाला प्राधान्य द्याल तुम्ही? मी एकत्र कुटुंब पद्धतीला प्राधान्य देईन, कारण मी जसे वाढले ती माझ्या आजी आजोबांनी, माझे आई वडील नोकरदार होते आणि आजी आजोबांनी माझं संगोपन केलं आहे. त्यामुळे मीही माझ्या पिढीलाही एकत्र कुटुंब पद्धतीच मध्ये वाढवायचा माझा अट्टहास म्हणा किंवा एक इच्छा असू शकते, तर तीच असेल म्हणून. पण त्याचे काय फायदे किंवा का म्हणजे का वाटतं असं की एकत्र कुटुंब पद्धती ही चांगली, असं का वाटतं? एकत्र कुटुंब पद्धती त्याचे काही फायदे पण असतील ना? हो, नक्कीच फायदे आहेत, कारण आत्ताचं जनरेशन खूप फास्ट आहे. मी आणि माझा नवरा दोघंही वर्किंग असल्यामुळे घरी मुलांची काळजी घ्यायला नक्कीच कोणी नसतं, आणि त्यावेळेला आजी आजोबा म्हणून जे मला माझ्या आजोबांकडनं मिळालं आहे ते पुढच्याही जनरेशनला मिळावं ही माझी इच्छा असेल. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हे फक्त एकत्र राहणं नाही, तर सुखदुःखांमध्ये एकमेकांचे भागीदार होणं. मग तो काळ अगदी कोविडसारखाही असू शकतो, जेव्हा आपल्यावर आपली कुटुंबच होतं आणि कोणीही नव्हतं. तर कुठेही म्हणतात ना, आपण कितीही ठिकाणी फ्रेंड्स किंवा ऑफिसेस कॉलिग्स बनवले, पण जेव्हा गरज पडते तेव्हा आपल्याबरोबर आपलं कुटुंबच सगळ्यात आधी असतं आणि त्यानंतर सगळं. थँक्यू. अप्सरा सुद्धा एक कुटुंबच झालेलं आहे. 12वा क्रमांक. हर्षद सर, त्यांना खूप वेळेपासून प्रश्न विचारायची खूप इच्छा आहे. सगळ्यात आधी तुम्ही सगळ्याच खूप छान दिसताय. थँक्यू सर, धन्यवाद. खरंच या स्पर्धेचं नाव अप्सरा का आहे ते मला इथे आल्यानंतर कळलं. माझा प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती जर मीच हुशार अशा आविर्भावात तुमच्याशी बोलत असेल तर ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळाल? सर्वप्रथम धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल आणि मला उत्तर देण्यासाठी, म्हणजे माझं मत तिथे व्यक्त करता येईल. एखादी व्यक्ती जर मी शहाणी अशी समजून वागत असेल तर मी लेट इट बी, म्हणजे मी ऐकून घेईन समोरच्याला काय म्हणायचं आहे, कारण मला काय करायचं असतं किंवा काय माझं मत आहे हे मलाच माहिती आहे. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती काही म्हणाली तरी मी ऐकून घेईन, मी काही प्रतिसाद देणार नाही. कारण काही व्यक्तींना असं असतं मी बोलणार तेच खरं, समोरच्यांचं ऐकूनही घेत नाही. त्याच्यामुळे मी कितीही बोलले तरी ती व्यक्ती स्वतःच्या मनापर्यंत किंवा कानापर्यंत पोहोचणार नाही किंवा तिचे माझे विचार तिच्या मेंदूपर्यंत पोहोचणार नाहीत नक्कीच. म्हणून मी ती व्यक्ती काय बोलेल ते मी ऐकून घेईन आणि जर नक्कीच मला जर त्याचा फायदा होणार असेल तर तो मी नक्कीच ग्रहण करेन. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 15. असे एक एक प्रश्न काढून दिलेत ना, काय विचारावं कळत. बरं ठीक आहे. आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला कधी कधी डावलं जातं किंवा नवीन असताना थोडंसं कमी लेखलं जातं. तर 4 चौघात एखाद्याने जर का तुमची खिल्ली उडवली तर त्याला उत्तर कशा प्रकारे द्याल? धन्यवाद. प्रश्नाबद्दल प्रथम धन्यवाद. आणि मगाशी ओळख करून देताना आम्हाला ना टाईम लिमिट होतं, आता टाईम लिमिट नाही आहे, थोडासा वेळ घेते. तसं बघायला गेलं तर आपली जी छाप आहे ती समोरच्यावर पडायसाठी विशेष असं काही करायचं नाही आहे. जे आपण आहे ते फक्त प्रेझेंट करायचं आहे, सादर करायचं आहे. हिरा हा कुठेही असला तरी तो चमकणारच. समोरच्यानी जरी निग्लेक्ट केलं, आजूबाजूवाल्यांनी जरी निग्लेक्ट केलं तर आपले 100% आपण द्यायचे असतात आणि ते डेफिनेटली सगळ्यांच्या लक्षात येणार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. क्रमांक 22. कोणी जर एका गालावर मारलं म्हणजे कानाखाली मारली तर पुढे काय प्रतिक्रिया असेल तुझी? त्या प्रश्नासाठी धन्यवाद. खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. थँक्यू. डेफिनेटली मी दुसरा गाल पुढे करणार नाही.
म्हणजे आपण आताच्या दशकात राहतो आणि आय कॅन्ट म्हणजे मी डेफिनेटली दुसरा गान माझा पुढे करणार नाही, पण नक्कीच हे समजून घ्यायचा प्रयत्न करीन की एवढी तीव्र प्रतिक्रिया का दिली असेल एखाद्याने. बरं, सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक किंवा इंस्टाग्राम. सध्या आपण सकाळी उठल्यानंतर हातात पहिला मोबाईल घेतो. इंस्टा, व्हॉट्सॲप आपल्याला खूपच सवय लागली. म्हणजे पूर्वी अन्न वस्त्र निवारा या 3च गोष्टी शाळेत शिकवल्या जायच्या की फार आवश्यक आहेत, पण आता त्याच्याबरोबर वायफाय, मोबाईल आणि हे सगळंच आहे. तर ह्या खरंच आपल्याला खूप आवश्यक आहेत का? तुमचं काय मत आहे? खरं तर आजच्या पिढीसाठी मला वाटतं की श्लोक जास्त महत्त्वाचे आहेत का, कारण त्याने जास्त बुद्धी तल्लक होते त्याच्यापेक्षा इन्स्टा आणि फेसबुकपेक्षा. त्याच्यावर फक्त ॲडिक्शन आहे आणि त्याच्यामुळे आपली कुठेतरी एक जबाबदारी कुठेतरी मागे राहते आणि आपण वायफळ वेळ त्याच्यावर घालवत जातो आणि दीड तासाने आपल्याला जाणवतं की अरे त्याच्यापेक्षा काहीतरी वाचलं असतं तर बरं झालं नसतं ना. पण त्याचा अगदीच तोटा आहे असंही म्हणता येणार नाही, कारण आज त्याचे फायदे पण तेवढेच. हो, तोटा आहेच पण फायदे पण तेवढे आहेत. हो, तर फायदे म्हणाल तर जे खूप टॅलेंटेड आहेत, ज्यांना खूप मेहनती आहेत, त्यांची मेहनत आणि त्यांचं टॅलेंट आज सोशल मीडियावर इतकं इझिली दिसून येतं आणि इतकी इझिली फेमस होत आहेत लोक त्यांच्या कष्टाने. ती सगळ्यात मोठी मला वाटतं की सोशल मीडियाची चांगली गोष्ट आहे की छोट्या छोट्या गावातल्या लोकांना पण आता पुढे येता येतंय, त्याच्यासाठी आधी खूप स्ट्रगल करावा लागायचा लोकांना, पण आता सोशल मीडियामुळे त्यांना खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळत आहे. सो फायदे आणि तोटे हे दोन्ही असे आहेत, पण आपल्यावर आहे की आपण ते कशा पद्धतीने वापरतोय. स्पर्धक क्रमांक 2. बरं, तुमच्या प्रतिस्पर्धेपेक्षा तुम्ही वेगळ्या आहात असं तुम्हाला का वाटतं? जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद या प्रश्नाबद्दल. इथे असलेल्या सगळ्याच जणी वेगळ्या आहेत असं मला तर वाटतं पहिलं तर. आणि मला असं वाटतं की मी आत्ता सध्या वर्तमान काळात जगणं पसंत करते ना. मला भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमायला आवडतं किंवा त्या गोष्टींना आठवायला आवडतं किंवा भविष्य काळातल्या स्वप्न पण रंगवायला मला फारशी आवडत नाही. मी वर्तमान काळात जगते म्हणून असं वाटतं मला की मी वेगळी आहे. मला आयुष्यामध्ये आत्ता जे जे काही करायचं राहिलं ते सगळं मला करून पाहायचं आहे आणि म्हणून मी वर्तमान काळात जगून मला प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल त्याच्याकडे माझं लक्ष असतं. त्यामुळे भूत भविष्य याच्याकडे मी फारसं पाहत नाही. थँक्यू. स्पर्धक क्रमांक 4. हर्षद सर. लग्न संस्था या संकल्पनेवरचा लोकांचा विश्वास हल्ली उडत चाललाय, तुमचं मत? धन्यवाद, प्रश्न खूपच चांगला आहे. मी सध्या लग्न नाही झालंय माझं, तरी आपण आय कॅन से म्हणजे मला वाटतं ॲक्च्युली लग्न एक असं आहे की ते 7 फेऱ्यांचा गाठा असतो. इट्स लाईक अन मीन्स 7 फेऱ्या आपण घेऊ शकतो आणि एक अतूट नातं असतं लग्न. म्हणजे आपण असंही त्याला गवू शकत नाही त्या नात्यांना. आणि सध्या तरी आता खूप विश्वास तुटतोय का, एक अंडरस्टँडिंग नाही आहे एकामेकांमध्ये, एक कमिटमेंट नाही आहे, एक लॉयल्टी नाही आहे, एकमेकांना आपण समजू शकत नाही, म्हणून सध्या ते नातं तुटत आहेत. जर आपण एकमेकांची कॉम्प्रोमाइज करून आपण एकमेकांना सोबती आणून आपली जी अंडरस्टँडिंग आहे ती आपण व्यक्त केली तर हे नातं तुटणार नाही. कारण लहान म्हणजे आधीच्या काळासोबत नातं असं जपून जायचं की एक जण थोडंसं कॉम्प्रोमाइज करून एक जण नातं जपून ठेवायचं. तर ही आताही तसं केलं की नातं नाही तुटणार, नातं अजून स्ट्रॉंग होईल आणि एकमेकांना आपण सोबतच पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. सगळ्या अप्सरांचे आभार मानतो आणि पुढच्या राऊंडसाठी त्यांना तयार होण्याची विनंती करतो. प्रश्न उत्तरांची ही राऊंड आपण इथेच संपन्न झाली असं घोषित करूया.
मला बोलायचं खूप आहे, सुचत नाही आहे. गेली 10-12 वर्ष मी डान्स सोडल्यामुळे या गोष्टी खूप मिस करते. स्टेज समोर बसलेलं ऑडियन्स, म्युझिक. लावणीच नाचत आले मी इतकी वर्ष, पण आता ना डान्सला फार वेगळं रूप यायला लागले. खूप गारडेपणा यायला लागला डान्समध्ये, लावणीमध्ये. वाईट वाटतं या गोष्टींचं. तुम्ही किती जोरात नसता, तुम्ही किती फास्ट नसता, तुम्ही काय करताय, तुम्ही किती कमी कपडे घालताय आणि नाचताय, हे सगळं महत्त्वाचं नसतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं हे एवढंच. मला वाटतं एक्सप्रेशन्स. पूर्वी जुन्या हिरोईन्स ब्लॅक अँड व्हाईटच्या कुठे नाचत होत्या, त्या तब्येतीने छान जाडजूडच होत्या. पण आज जयश्रीबाईंनी सुद्धा काळ गाजवला लावणीचा, फक्त त्यांच्या अदाकारीवर. मी डान्स शिकलेच नाहीये कुठेच. हे गॉड गिफ्टेड म्हणू शकतो आपण. आणि मला माया जाधवांचं नाव घ्यावं असं वाटतं की त्यांना असं वाटलं की मी नाचू शकेन आणि मी लावणी नाचले. मगाशी मला बोलायचं होतं की मी मराठी नाही आहे, मी साऊथ इंडियन आहे, माझी भाषा कन्नड आहे. पण मला जे काय दिलं या महाराष्ट्राने दिलं. मी मराठी कलाकार म्हणून ओळखलं गेलं. लावणीसारखा एक फोक डान्स जो आपल्या महाराष्ट्राचा आहे, मला कधी वाटलं नव्हतं मी पायात घुंगरू बांधून मला नाचताना कोणी बघेल. मला अजूनही मी पायाने तयार नाही आहे, पण महाराष्ट्राने मला डोक्यावर घेतलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शो केले. आज गेली 10-12 वर्ष माझे मिस्टर वारले, त्याच्यानंतर मी डान्स बंद केला होता. ॲक्टिंगकडेच पूर्णपणे लक्ष दिलं. पण हा परफॉर्मन्स करताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला कंट्रोल नाही झालं. हेच महत्त्वाचं आहे. हे इथे भिडतं सर, हे इथे भिडतं. आणि हे आत्ताच्या मुलामुलींना सुद्धा कळलं पाहिजे की डान्सचे खूप विविध प्रकार आले, खूप सगळं काही आलं. पण जेव्हा तुम्ही नाचता, आपल्याकडे नाचणारे खूप हिंदी आर्टिस्ट आहेत, हिरोईन्स आहेत, मेल आर्टिस्ट आहेत. पण जेव्हा गोविंदा नाचतो त्याच्यावरनं नजर हटत नाही, कारण तो ते एन्जॉय करतो. आज माझी नजर तुमच्यावरनं हटत नव्हती सर. मी पहिल्यांदा तुम्हाला भेटते, पण ती वेदना असेल, विठुरायांना भेटण्याची ती तत्परता असेल, तुमच्या डोळ्यातनं ते सगळे भाव माझ्यापर्यंत पोहोचत होते आणि मला नाही राहावं गेलं. माझ्या डोळ्यातनं अश्रू आले. ग्रेट आहात तुम्ही, मला एवढंच म्हणायचं. ग्रेट आहात तुम्ही. ही अशीच कला सादर करत राहा. आत्ताच्या पिढीला हे सगळं शिकवा. मला खूप आवडलं. म्हणजे असं मी विचार करते की माझ्या मुलीला मी तुमच्याकडे पाठवावं आता. ही कला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत सर, शब्द नाहीत माझ्याकडे. तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही ग्रेट आहात. नाही, माझ्याकडनं नाही, मी खूप काहीच नाही आहे. तुम्ही फारच. आणि तुमचा फक्त तुमची तारीफ करून चालणार नाही, तुमचा पूर्ण ग्रुप. अरे बापरे. किंवा सोलो, जेव्हा एखादा सोलो डान्स जेव्हा परफॉर्मन्स असतो, 19-20 चुका झाल्या ना तरी आम्ही ते कव्हर करतो कसं तरी डान्समध्ये, समोरच्याला कळत नाही. पण जेव्हा ग्रुप डान्स असतो, सगळ्या नाचतात एकत्र, एक जरी हात इकडचा तिकडे चुकलं ना कोणी, तर ते पटकन समोर बसणाऱ्या प्रेक्षकाला कळून येतं. आणि मला वाटतं की आता डान्सर आहेतच, त्यामुळे फार सुंदर नाचल्या, फार सुंदर दिसताय सगळ्या जणी. आणखीन एक कौतुक मला, आधी जे अप्सरा आलीवर ज्या बायकांनी केलं, ज्या खरं तर डान्सर नाही आहेत, त्यांना ट्रेन केलं गेलं. मी त्यांचाही डान्स बघत होते, इतक्या परफेक्ट. म्हणजे ना त्यांचा मुवमेंट्स, हाताच्या मुवमेंट्स असतील, पायाच्या मुवमेंट्स, माझं लक्ष तिकडे होतं की या काहींनी पहिल्यांदा माझ्या मते स्टेजवर पाऊल टाकलं असेल, पण त्या इतक्या सुंदर नाचल्या. त्या सगळ्यांचं पण खूप कौतुक आणि तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक. असेच परफॉर्मन्स देत राहा आणि आम्हाला प्रत्येक वेळेला तुमचा परफॉर्मन्स पाहण्याचा योग येऊ दे, एवढीच ईश्वरचरणी इच्छा. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मी सुरेखाताईंना विनंती करते की त्यांनी गुरुसरांचा छान सन्मान करावा. सिद्धी, रेखा, सगळ्यांचे आभार.
त्यांनी सगळ्यांनी मंचावर यावं आणि पुढे 10 जणींनी यावं. त्याचबरोबर मागच्या वर्षीची अप्सरा 2023 गायत्री मालेकर हिलाही मी मंचावर आमंत्रित करते आणि अप्सरा 2022 रश्मी वर्तकताईंना सुद्धा मी मंचावर आमंत्रित करते. पहिल्या 2 वर्षाच्या सगळ्या जणी आल्यात का मंचावर? आणि आता आपण तो शेवटचा सुखद क्षण. कठीण काम माझ्याकडे दिलेलं आहे, कारण सबटायटल्स मधनं आपण सुरुवात करूया. उपशीर्षक ज्याला आपण म्हणतो, तर ती सुद्धा नावं माझ्याकडे आलेली आहेत. सर्वाधिक लोकप्रिय कोण असेल तुमच्यामध्ये? काही नावं गेस करू शकाल? बरोबर आहे, सोनीला लेले लाळे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. डॉक्टर सोनीला, त्यांनी बरोबर लोकप्रियतेची नस पकडलेली. लोकप्रिय होण्यासाठी काही करायला लागत नाही. तुम्ही स्वतःला प्रिय असाल, तुम्ही स्वतःमध्ये प्रेमात पडला असाल तर लोक प्रेमात पडणारच आहेत तुमच्या. मी आमंत्रित करतो सोनाली खरे आणि त्यांच्या कन्येला की त्यांच्या हस्ते, सानिया आणि सोनाली यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या, सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या डॉक्टर सोनीला लेले लाळे आपल्या समोर आहेत. त्यांचा आपण सत्कार करतो आहोत. मराठी संवर्धन मंडळाच्या उपक्रमामध्ये अप्सरा 2024 मध्ये सगळ्यात जास्त मतं ज्यांना मिळालेली त्यांचा आपण आता सत्कार करतो आहोत. हे सबटायटल्स म्हणजे उपविभाग इतके सुंदर काढलेले आहेत, इतके समायोजित आहेत. लोकप्रियता हा एक त्यातला निकष आहे. सुंदर डोळे हा सुद्धा एक निकष आहे. तर सुंदर डोळे हे टायटल कोणाला जात आहे? कृपा कटाक्ष भोळा वगैरे अंधश्रद्धा असतात. तीर नजर से फेंका तुमने लाश उठाई लोगों ने, तेरी नजर का मैं मारा हूं और लोगों का शुक्रगुजार, तीर नजर से मारा तुमने लाश उठाई लोगों ने, असं म्हटलं. कृपा कटाक्ष भोळा वगैरे काही नसतं. अहो, एका मुलीचा धक्का लागल्यावर एका कवीने म्हटलं होतं, लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ, ती सॉरी पण म्हणाली मला. मी म्हणालो अरे थँक्यू. तिरप्या तिच्या कटाक्षाने कसला खुश झालो मी, पण नंतर मला कळतच राहिलं की ती तसंच बघते नेहमी. केसाने या गळा कापला अलगतची माझा. एका उमा निळकंठच्या कार्यक्रमात 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेला आम्ही सत्कार जेव्हा केला तेव्हा तिच्या मोठ्या केसांचा आम्ही राज काय असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, निवृत्त मी असले तरी मी वृद्ध नाही फारसा, टाळायला मी 2 गोष्टी, कंगवा आणि आरसा. बरोबर वाजवलं त्यांनी. आता आपण, मी निकाल म्हणणार नाही कारण या गोष्टी निकाल म्हणता येणार नाही, रिझल्ट म्हणेन मी. तर 3रा क्रमांक, काही गेस, वाईल्ड गेस काही आहे तुमचे? काही ठरवलंय कोणी? 3रा क्रमांक, खरं तर सगळे अद्वितीयच आहेत पण तरी 3रा क्रमांक जातो आहे त्या अप्सरेला जिचा नंबर आहे क्रमांक 7. द्वितीय क्रमांक जातो आहे क्रमांक 22. हर्षदजींना मी विनंती करेन की त्यांच्या हस्ते आता मी सुरेखा ताईंना इथे आमंत्रित करतो की त्यांच्या हस्ते आपण या कार्यक्रमाचा सांगता करणार आहोत. कारण प्रथम क्रमांक पटकावणारी अप्सरा आता आपण घोषित करणार आहोत. गायत्रीजींना सुद्धा मी इथे याची विनंती करतो. रश्मी ताईंना सुद्धा समोर याची विनंती करतो कारण
मागच्या वर्षांचे प्रथम क्रमांकाचे मानकरी या वर्षाच्या प्रथम क्रमांकाच्या मानकऱ्याला पुढेही विधा देणं सुपूर्द करणार आहेत. क्रमांक 1 स्वप्नपूर्तीचा क्षण आहे, शब्दात मांडता येत नाहीये. खूप आनंद होतोय आणि थँक्स टू सुप्रिया ताई, तान्या मॅम, त्यांनी एक्सलंट टिप्स दिलेत आम्हाला. आणि ऑफकोर्स आय वुड लाईक टू थँक गायत्री ऑल्सो आणि रश्मी मॅम पण, कारण त्यांनी आम्हाला ज्या मागच्या वर्षीच्या विनर्स आहेत त्यांनी आम्हाला खूप छान टिप्स दिल्या आणि आम्ही खरोखर त्याच्यावर काम केलं, विचार केला आणि मे बी म्हणून ह्याला काय घरी घेऊन जाणार आहेस हे सगळं तर आहे. आनंद, अविस्मरणीय आनंद, भरपूर कॉन्फिडन्स आणि मला खूप बरं वाटतं की आज माझ्या बरोबर माझा नवरा, माझ्या मुली आहेत, हा क्षण माझ्या बरोबर सेलिब्रेट करायला. प्रत्येक जण तिथे बसणारी अप्सरा आहे, तिला काय सल्ला? म्हणजे खरंच कॉम्पिटिशन खूप टफ होती. आम्ही सगळ्या खूप चांगल्या मैत्रिणी झालोय, आम्ही एकमेकींची गप्पा मारतोय, आम्ही बॅकस्टेज एकमेकींना हेल्प करत होतो, पिना लावायला, सेफ्टी पिन काढायला. तर तिकडे कॉम्पिटिशन मुळीच नव्हती, बॅकस्टेज ती स्टेजवर होती. फक्त मागे आम्ही सगळ्या मैत्रिणी आहोत, आम्ही हेल्प करतोय, कोणी कुणाला मागे खेचत नाही. सो ती मैत्री घेऊन जाते. ऑल द व्हेरी बेस्ट. खूप खूप थँक्यू सो मच. महाराष्ट्रीयन नसतानाही अस्खलित मराठी बोललातच नाहीत तर दुसरा क्रमांक घरी घेऊन जात आहे. फर्स्ट ऑफ ऑल मज्जा पिंक, थँक्यू फॉर दिस कव्हरेज. आणि खूप मजा वाटली. म्हणजे आय नो मी महाराष्ट्रीयन नाहीये, पण जसं मी म्हटलं महाराष्ट्रीयन संस्कृतीशी मी ॲब्सोल्युटली एकरूप आहे आणि मला हे चॅलेंज खूप उत्साहवर्धक वाटलं आणि मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे काही प्रेशर काही नव्हतं, छान ग्रूमिंग सेशन्स झाली, इथे खूप छान छान मैत्रिणी झाल्या आणि म्हणजे नकळत मी आज हा दुसरा क्रमांक पटकावला. मला खूप आनंद वाटतो. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. दुसरा क्रमांकच नाही तर अजून बरीच बक्षिसं घरी नेते आहेस. सो कसं वाटतं? खूप छान वाटतंय, कारण मला माझ्या डोळ्यांसाठी, मला माझ्या पर्सनॅलिटीसाठी आणि मग वर माझ्या उत्तरासाठी, माझ्या ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी मला प्राईज मिळालंय. हा थोडीशी नाराज आहे की 3rd प्राईज आला, पण तेही नसे थोडके, मी नेक्स्ट टाइम अजून ट्राय करेन. पण खूप छान वाटलं, कारण हे सगळंच खूप छान होतं. कारण मी ज्यांच्यासोबत कम्पीट करत होते ती सगळीजण खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेली, आमच्यासोबत खूप एक्सपिरियन्स लोक होती. म्हणजे त्यानुसार मी वयाने आणि अनुभवाने त्यांच्यापेक्षा नक्कीच लहान होते. कारण काही ट्रेकर होते, काही डॉक्टर होते, काही टीचर्स होते, कोणी अजून पॉलिटिशियन होते, वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. सो यामधून मला मी हे घेऊन जाते जे बाकी कुठलीच अप्सरा घेऊन नाही जाते. त्यामुळे मी खूप लकी समजते स्वतःला आणि नक्कीच माझ्या घरच्यांचे ब्लेसिंग्स आणि माझी मेहनत आणि आमच्यावर जे सुप्रिया मॅमने मेहनत केली त्याचे फळ आहे असं मी बोलते. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. सो मच. सो सांगता झाली आहे 2024ची आणि जाता जाता सुप्रियाशी बोलणार आहोत की कसं होता हा सगळा एक्सपिरियन्स. तिला विचारूया, कारण काय संपलंय सगळं, आता घरी जाणार आहे, प्रत्येक जण काहीतरी वेगळं घेऊन जाणार आहे. सुप्रिया तू काय घरी घेऊन चालली आहे? बिकॉज सगळ्या जणी बराच अनुभव घरी घेऊन चाललाय, तू काय घरी घेऊन चालली आहे? सांगता झाली आहे, इथून पुढे काय? इथून पुढे अजून अप्सरामध्ये आता खूप जणांनी मला प्रॉमिसेस केलेले आहेत की आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत आणि मी वाट बघते पुढच्या अप्सराची. आणि तोपर्यंत मेनवाईल आज शर्मिला वहिनींच्या पण शब्दांनी मला खूपच प्रोत्साहन मिळालेलं आहे. तर त्यामुळे नक्कीच प्रयत्न करेन की मराठीसाठी आणखी काहीतरी छान आणि छान करण्यासाठी. आणि मी आशा करते की मज्जा पिंक माझ्यासोबत कायमच असणार आहे. सो इथे मी तेच सांगू पाहते की इथून पुढे मराठी संवर्धनासाठी आणि सुप्रिया दरेकरसाठी मज्जा पिंक कायम तत्पर असेल. कधीही बोलवा, आम्ही हक्काने येऊ, कारण की आम्ही हक्काची मैत्रीण आहोत. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.
थँक्यू. सो जसं तुम्ही बघितलं तेव्हा हा सगळा सोहळा अगदी छान पार पडला. अनेकांनी मेसेज केला की त्यांनाही याचा भाग व्हायचा आहे. पुढच्या वर्षी असाच सोहळा असणार आहे. सो तुम्ही स्टे ट्यून. सगळ्या डिटेल्स तेव्हा दिल्या जातील. आणि हो, मज्जा पिंकला नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत. पुन्हा भेटूच.